नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी बोरी पोलिसांची मोठी कारवाई। 10,23,000चा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार। जिंतूर तालुक्यातील कुपटा फाटा, मौजे, गोलखंड फाटा परिसरामध्ये विना परवाना आणि बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत 10,23,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत। या संदर्भात पोलीस ठाणे बोरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 22/2025 अन्वये कलम 303(2)(3)(5) भारतीय न्याय संहिता तसेच कलम 48(7)(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कुपटा फाटा येथे पश्चिमेस सुमारे 16 किलोमीटर अंतरावर संशयास्पदरित्या एक टिप्पर आढळून आला। तपासाअंती संबंधित टिप्परद्वारे वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले। या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टिप्पर MH46 BB0183 किंमत अंदाजे 10 लाख रुपये, अंदाजे 3 ब्रास वाळू किंमत 18,000 रुपये, रिअलमी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन किंमत 5,000 रुपये असा एकूण 10,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणातील फिर्यादी भगवान माणिकराव भुसारे वय 37 वर्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिंतूर येथील कर्मचारी असून तपासाची नोंद स्टेशन डायरी क्रमांक 11/2026 नुसार करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील आरोपी साई देशमुख राहणार वस्सा तालुका जिंतूर, तुषार गायकवाड राहणार कौसडी तालुका जिंतूर असे असून दोघेही सध्या फरार आहेत। सदर गुन्हा ASI तुपसुंदरे पोलीस स्टेशन बोरी यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार 1256 कोकाटे करत आहेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। बोरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर आळा बसणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।